नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। गेल्या 48 तासांपासून नाशिक पेठ महामार्गावर वाहतूक कोंडी, रस्त्यावर शेकडो रुपयांची टोल वसुली। या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने सोडवावे, वाहनधारकांच्या वतीने मागणी। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन। नळदुर्ग येथील अपना घर येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। अयोध्येचा विकास करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारचं मोठं पाऊल। अयोध्या शहर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न। टाटा सन्सच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं राम मंदिर म्युझियम साकारण्यात येणार। बॉम्बे हायकोर्टचं नामकरण मुंबई उच्च न्यायालय करावं, नागपूर हिवाळी अधिवेशनात ठराव मांडावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। रायगडमध्ये नगरपरिषद निवडणुकीत 70.26% मतदान। माथेरानमधील मतदारांनी 85.35% मतदान केल्याची माहिती समोर। मुंबईत नोंदणी नसलेल्या ई बाईकवर 3 दिवसीय कारवाई। वारंवार तक्रारी येत असल्यानं वाहतूक पोलिसांनी 27 ते 29 नोव्हेंबरच्या दरम्यान विशेष मोहीम राबवली। सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता। दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती। आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी आईचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 पासून 3 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान मंदिर परिसर बंद ठेवला जाणार। महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दिवता चक्रीवादळाचा प्रभाव। दिवता चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता। आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। आणि आता